नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। या दरम्यान बुराई नदी पात्रातील विहिरीतून पाणी पुरवठा सुरू होता, परंतु आता हा जलसाठा संपल्याने सुकवतची योजना तत्काळ सुरू करणे अत्यावश्यक होते। महावितरणने 2 जानेवारी 2026 रोजी पाठवलेल्या बिलात 43 लाख रुपये थकल्याचं नमूद केले आहे। पाण्याची गरज लक्षात घेता नगराध्यक्षा कलावती माळी, गटनेते राकेश माळी आणि नगरसेवक यांच्या सूचनेनुसार 13 जानेवारी रोजी 1 लाख रुपये भरण्यात आले। तथापि महावितरण कंपनीने अजून बिल भरण्याच्या सूचना दिल्या। नगरपंचायतीकडे मर्यादित निधी शिल्लक असताना देखील अत्यावश्यक भाग म्हणून 19 जानेवारी रोजी पुन्हा 4 लाख रुपये थकीत वीज बिलात भरण्यात आले। उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार, पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ रावळ यांनी मोलाचे सहकार्य केले। नामदार अजित पवार यांनी ऊर्जा विभागाचे सेक्रेटरी लोकेश चंद्रा यांना आदेश दिले। या घडामोडीत माननीय जिल्हाधिकारी यांना देखील विनंती करून खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत पत्र दिले। वीज पुरवठा सुरळीत होऊन पाण्याची चाचणी घेत असताना तालुक्यातील 85 गाव पाणी योजनेच्या कामात आपल्या शहराच्या योजनेचे पाईप तुटल्याचे निदर्शनास आले। त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्यात आले। आज 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत पाईप जोडण्यात आले असून बुराई नदीच्या पात्रात पाणी देखील झाले आहे। यावेळी नगराध्यक्षा कलावती माळी, गटनेते राकेश माळी, अरुण देसले, राहुल पाटोळे, सुभाष माळी, दीपक माळी, पाणीपुरवठा अधिकारी विपुल साळुंखे, पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान नागरिकांनी सत्य परिस्थिती समजून घेऊन सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नगराध्यक्षा कलावती माळी यांनी केले आहे। महाराष्ट्र मेट्रो न्यूज मुख्य संपादक प्रभाकर धनगर, शिंदखेडा।